माथेरानला जाणारी टॉय ट्रेन येथे थांबली आणि गार्डने बाप्पाला मानाचा नारळ दिला. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कोणताही लांबचा प्रवास सुरू करताना कुलदैवत, ग्रामदैवत किंवा गावाच्या वेशीवर नारळ देण्याची एक प्रथा आहे. नमस्कार मंडळी, मी यज्ञा सावंत आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे थेट माथेरानला. सकाळी 6 वाजता तयार होऊन मी मस्त नाश्ता केला आणि घरातून एका विलक्षण प्रवासासाठी बाहेर पडले. स्टेशनला पोहोचून तिकीट काढलं आणि रिकाम्या लोकलचा फायदा उचलत कधीही कंप्लीट न होणारी ट्रान्झिशन व्हिडिओ शूट केली. गडद धुक्याचा आस्वाद घेत नेरळ स्थानकावर उतरली तेव्हा समजलं माथेरानला जाणाऱ्या टॉय ट्रेनचं तिकीट काउंटर दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं आहे. तिथे जाऊन रांगेत उभी राहिली. दरवर्षी ही टॉय ट्रेन पावसाळ्याचे 4 महिने बंद ठेवली जाते आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा सुरू केली जाते. पण यावर्षी अकाळी पावसाने सगळंच वेळापत्रक विस्कटलं आणि टॉय ट्रेन म्हणजेच माथेरानची राणी तब्बल 1 महिना उशिरा सुरू करण्यात आली. अँड गेस व्हॉट, आम्ही या वर्षीच्या पहिल्या टॉय ट्रेन प्रवासाचे साक्षीदार ठरलो. सकाळची पहिली ट्रेन ही 8:50ला नेरळ स्थानकावरून सुटते. ट्रेन सुटायच्या 45 मिनिटांआधी हे तिकीट काउंटर ओपन होतं, पण लिमिटेड तिकीट्स असल्याने मी 2 तास आधीच जाऊन रांगेत उभी राहिली. एका प्रवाशाला मॅक्झिमम 4 तिकीट्स मिळतात म्हणून हिला सुद्धा सोबत ठेवलं. 8:50 नंतर 10:25 अशा फक्त 2 ट्रेन दिवसभरातून माथेरानच्या दिशेने सुटतात. त्यामुळे या ट्रेनची तिकीट मिळवणारे स्वतःला अनदर लेवल ऑफ भाग्यवान समजतात. मुहूर्ताचा नारळ फोडला आणि प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्या प्रवासाचे साक्षीदार म्हणून न्यूज रिपोर्टर्सना एक छान इंटरव्ह्यू सुद्धा दिला. माथेरान म्हणजे आम्हा भावंडांची कोर चाइल्डहुड मेमरी. तब्बल 4 वर्षांनी आम्हाला एकमेकांसोबत हा क्वालिटी टाइम मिळणार होता आणि आम्ही या वेळेची खूप वर्षांपासून वाट बघत होतो. डोंगरदऱ्यातून जाणारी ही ट्रेन जुमापट्टी, वॉटर पाईप, अमन लॉज अशा 3 स्थानकांवर थांबत 2 तासांनी माथेरानला पोहोचते. जाता जाता वाटेत भेटतो हा कड्यावरचा गणपती, ज्याला माथेरानचं रक्षणकर्ता सुद्धा म्हटलं जातं. आणि याच बाप्पाला रोज होणाऱ्या सुखरूप प्रवासासाठी मानाचा नारळ दिला. हा निसर्ग बघत बघत 2 तास कसे निघून जातात हे कळत सुद्धा नाही. माथेरान किंवा हिल स्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांनी एकदा तरी या टॉय ट्रेनचा अनुभव हा नक्की घ्यावा. तर मग चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.